लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हॉटेल सावजीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जाते। सकाळी 10 वाजता पाईपलाईन फुटल्याने सकाळपासूनच या ठिकाणी पाण्याचा मोठा प्रवाह वाहतोय। तर या वाया जाणाऱ्या पाण्यामुळे वाहनधारकांना देखील कसरत करावी लागते। मात्र मनपा कर्मचाऱ्यांचे याकडे सपशेल दुर्लक्ष होताना दिसतंय। तर या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहर महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। या ठिकाणी आपण सध्या आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हॉटेल सावजीच्या पाठीमागच्या बाजूला। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर सकाळपासून या ठिकाणची अंडरग्राउंड जी पाईपलाईन आहे पाण्याची ती फुटलेली आहे। लाखो लिटर पाणी सकाळपासून वाया गेलेलं आहे। हा पाण्याचा प्रवाह जो आहे तो शिवाजी चौकापासून जवळपास उद्योग भवन पर्यंत पोहोचलेला आहे। आणि यासोबतच पाहायला गेलं तर हा अंतर्गत विलासराव देशमुख महामार्ग आहे। या मार्गावरून वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते आणि या पाण्यामुळे आणि या वाहत्या पाण्यामुळे वाहनांना देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कसरत करावी लागत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहन धारक देखील या पाण्यामुळे त्रस्त आहेत। सकाळपासून जवळपास लाखो लिटरच्या वर हे पाणी वाया गेलेलं आहे आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लातूर शहरवासियांना जर पाहायला गेलं तर 4 ते 5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा नळाद्वारे केला जातो। मात्र अशा पद्धतीने सकाळपासून लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे नागरिकातून कुठेतरी संताप व्यक्त होतोय आणि अद्यापपर्यंत आता दुपार होत आले आणि अद्यापपर्यंत तरी महानगरपालिकेचे कोणतेही कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले नाहीत। त्यामुळं सायंकाळपर्यंत हे लाखो लिटर पाणी जे आहे असंच वाहणार आहे। त्यामुळं लवकरात लवकर प्रशासनाने या पाईपलाईनची दुरुस्ती करावी अशी मागणी होते। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.